काय तुम्ही सुद्धा नेहमी तीच भाजी त्याच पद्धतीने करता? तर चला मग आज आपण छोलेच्या भाजीला एकदम वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. दहीचा वापर करून छोलेची भाजी बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी छोलेंना रात्रभर भिजत ठेवले होते. आता आपले छोले चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता आपण या छोलेंमध्ये 1 टेबलस्पून मीठ व 1 टीस्पून हळद त्याचसोबत 2 ग्लास पाणी टाकून हे छोले कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. जर तुमचे छोले चांगल्या प्रकारे भिजले गेले असतील तर 3 शिट्ट्यांमध्ये तुमचे छोले चांगल्या प्रकारे शिजतात. आता जोपर्यंत आपले छोले शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही, 7 ते 8 गरम पाण्यात भिजवून घेतलेले काजू, 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावर जी साय येते तिचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात. फ्रेश क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्याचसोबत 4 ते 5 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा, हाफ टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, त्याचसोबत 1 टेबलस्पून किचन किंग मसाला. तुम्ही येथे किचन किंग मसाल्याच्या ऐवजी छोले मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपली ग्रेव्ही बनवून तयार आहे. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 छोट्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येऊन देणार आहोत. कांद्याला छान असा गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो व टमॅटो छान असा लवकरात लवकर मऊसूद होण्यासाठी यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. याआधीसुद्धा मी छोलेंच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 2 मिनिटांनंतर आता आपला टमॅटो छान असा मऊसूद तळला गेला आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत. संपूर्ण पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांपर्यंत ही पेस्ट चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली दहीची पेस्ट चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकून घेणार आहोत. छोले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपली गरमागरम अशी दहीमध्ये तयार होणारी दही छोले बनवून तयार आहे. दही छोलेंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.